निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता अजूनही राज्य सरकारने केली नाही। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शेकडो शेतकऱ्यांनी जिंतूर औंढा नागनाथ महामार्गावरील धारफाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत। नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊसमान, वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतमालाला मिळणारा नगण्य भाव यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय, यामुळे त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होते। गेल्या काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक झालंय। कर्जाच्या बोजाखाली दबून उदरनिर्वाहाचं साधन नसताना आणि भवितव्य अंधकारमय दिसत असताना अनेक शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त होत आहेत। सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। तात्काळ मागण्या पूर्ण करण्यासाठीचं निवेदन औंढा नागनाथ येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्याची आणि सरकारचं आश्वासन पूर्ती करण्यासंदर्भात आज 24 जुलै रोजी धारफाटा औंढा जिंतूर महामार्गावर साहेबराव चव्हाण व परिसरातील शेतकऱ्यांमार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। प्रसंगी नायब तहसीलदार औंढा नागनाथ यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे, ॲडव्होकेट बाळासाहेब मगर पाटील, किरण धोंगडे, बबन मामा इघारे, सुदामभाऊ माऊली मगर, बाळासाहेब मगर, शिवाजी मगर, संदीप मगर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची तथा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती।